नमस्कार मित्रांनो. चहाच्या कपातून सुरू झालेली आपली सकाळ आज एक वेगळी दिशा घेणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट आणि देसी पण डिजिटल अशा बिझनेस आयडियावर, ज्यात आहे नफा, निसर्गप्रेम आणि एक हटके देसी टच. होय मित्रांनो, आपण बोलतोय मिट्टीचा कुल्हड कप आपोआप बनवणाऱ्या मशीन बद्दल. आजच्या काळात सगळे प्लास्टिक फ्री आणि इको फ्रेंडलीच्या मागे लागले आहेत. चहा असो की कॉफी, लोक पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. रेल्वे स्टेशनवरचा तो गरमागरम चहा जो मिळायचा मिट्टीच्या कुल्हडमध्ये, त्या वासात, त्या मातीच्या स्पर्शात काहीतरी वेगळंच असायचं, नाही का? मिट्टीचा कुल्हड कप हा पूर्णतः पर्यावरणपूरक प्रोडक्ट आहे. एकदा वापरला की तो सहज विघटन होतो, म्हणजेच झिरो वेस्ट प्रोडक्ट. आणि हो, पूर्वी रेल्वे स्टेशनवर आपण बघायचो ना की चहा कुल्हड मध्ये मिळायचा. आता पुन्हा तोच ट्रेंड परत आलाय, पण यावेळी थोडा मॉडर्न ट्विस्ट आहे. कारण आता आधुनिक मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येते. हा व्यवसाय तुम्ही लघु उद्योग म्हणून गावात, शहरात किंवा अगदी घरातून सुद्धा सुरू करू शकता. सरकारी योजना जसे की PMEGP, मुद्रा लोन किंवा MSME रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत मिळवता येते. म्हणजे सरकार तुमच्या पाठीशी आहे, फक्त पुढाकार तुमचा हवा. या व्यवसायाचं मुख्य हृदय म्हणजे ऑटोमॅटिक मिट्टी कुल्हड मेकिंग मशीन. ही मशीन सामान्यतः 3 प्रकारात मिळते. पहिला प्रकार म्हणजे सेमी ऑटोमॅटिक मशीन, ज्यात हाताने माती भरावी लागते, पण कप कटिंग आणि शेकिंग ऑटो असतं. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, ज्यात फक्त माती भरली की मशीन स्वतः कप तयार करते. आणि हायड्रॉलिक प्रेशर मशीन, जी मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी वापरली जाते. या मशीनची उत्पादन क्षमता अतिशय चांगली आहे. एक मशीन तासाला साधारणतः 600 ते 1000 कुल्हड कप तयार करू शकते. म्हणजे एका दिवसात तुम्ही 8 तासात 5000 ते 8000 कुल्हड तयार करू शकता. कल्पना करा ना, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मातीचं सोनं बनवताय तुम्ही. ही मशीन भारतात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. कुंभार इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स दिल्ली, राज इंडस्ट्रीज खुर्जा उत्तर प्रदेश आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स गुजरात, तसेच ट्रेड इंडिया, इंडिया मार्ट आणि अलिबाबा सारख्या वेबसाईट वरून तुम्ही थेट ऑर्डर करू शकता. किमतीच्या बाबतीत पाहिलं तर सेमी ऑटोमॅटिक मशीन 1.5 ते 2.5 लाखांपर्यंत मिळते. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन 3 ते 6 लाखांदरम्यान मिळते. आणि हायड्रॉलिक फुल सेटअप 8 ते 12 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. कुल्हड बनवण्यासाठी लागणारे मुख्य कच्चे माल म्हणजेच आपली माती, क्ले, जी स्थानिक पातळीवर अगदी सहज उपलब्ध होते. त्याशिवाय मोल्ड सेट, ड्रायर युनिट किंवा नैसर्गिक सुकवण्याची जागा, भट्टी, फायरिंग किल, ज्यामुळे कुल्हड कठीण बनतो. पॅकिंग मटेरियल आणि वीज पाणी यांची सुविधा आवश्यक असते. एकूण गुंतवणुकीचा विचार केला ना तर मशीनसाठी 3 ते 5 लाख, मोल्ड व भट्टीसाठी 1 लाख, जागा व सेटअपसाठी 50,000 ते 1 लाख आणि कच्चा माल व पॅकिंगसाठी साधारणपणे 25,000 इतका खर्च येतो. एकूण खर्च मोजला तर 5 ते 7 लाखांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. उत्पादन प्रक्रियेकडे जर का आपण पाहिलं तर सर्वप्रथम माती योग्य प्रमाणात मळून तयार केली जाते आणि मशीन मध्ये ती भरली जाते. त्यानंतर मशीन मोल्ड मध्ये आपोआप कप तयार करते. हे कप हवेत साधारणतः 6 ते 8 तास वाळवले जातात. नंतर त्यांना भट्टीत 800 ते 900 सिलियस पर्यंत तापवले जातात. थंड झाल्यानंतर हे कुल्हड पॅक करून विक्रीसाठी तयार होतात. फ्रॉम मिट्टी टू मार्केट प्रोसेस. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, बनवलेले कुल्हड विकायचे कुठे? टेन्शन नका घेऊ. स्थानिक बाजारपेठेत चहाचे दुकानदार, रेस्टॉरंट्स, ढाबे, फूड कोर्ट्स तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या जसे की पार्टी, फेअर, जत्रा यांच्याकडे या उत्पादनाची मोठी मागणी आहे. कॉर्पोरेट आणि रेल्वे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून IRCTC वेंडर्स, हॉटेल्स आणि इको फ्रेंडली कॅफे चेन्स यांच्याशी जोडूनही मोठ्या प्रमाणात विक्री करता येते. याशिवाय ऑनलाईन मार्केटमध्ये Amazon हँडमेड, फ्लिपकार्ट आणि इट्सी करून तुमच्या ब्रँड नावाखाली इको मिट्टी कप म्हणून विक्री सुरू करू शकता. सोशल मीडियावर गो ग्रीन आणि प्लास्टिक फ्री सारख्या कॅम्पसह पोस्ट करा. युट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्स मध्ये मेड इन इंडिया मिट्टी कप्स या थीमवर प्रचार करा आणि इको कॅफे किंवा ऑर्गॅनिक स्टोर्स यांच्याशी सहयोग साधा. नफ्याच्या दृष्टीने पाहिलं तर एका कुल्हड कपची किंमत साधारणतः 70 पैसे ते 1 रुपयांपर्यंत पडते. तर मार्केटमध्ये विक्री किंमत पाहिली तर 2 रुपये ते 2.5 रुपयांच्या प्रति कप असतो. जर तुम्ही रोज 5,000 कप तयार करत असाल तर विचार करा, तुमची दैनिक विक्री 10 ते 12 हजारांपर्यंत पोहोचू शकते. मासिक उत्पन्न पाहिला तर 3 लाख ते पावणे 4 लाख पर्यंत. तर मासिक खर्च वीज, मजुरी, माती इत्यादी पकडून साधारणतः 1.5 लाख येतो.
म्हणजेच शुद्ध नफा 1.5 ते 2 लाख पर्यंत प्रति महिना मिळवणं शक्य आहे. मित्रांनो, मिट्टीचा कुल्हड कप हा फक्त व्यवसाय नाही, तर निसर्गाशी जुळलेला उपक्रम आहे. सरकार सुद्धा पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहे. आज सुरू केलं तर उद्या तुमचं स्वतःचं इको ब्रँड उभं राहू शकतं. म्हणून उशीर न करता आजच संशोधन करा, मशीन घ्या आणि छोट्या पातळीवरून तुमचा प्रयोग सुरू करा. एकदा बाजार समजला की हा व्यवसाय तुम्हाला मोठं आणि दीर्घकालीन नफा देईल. मिट्टीचा कुल्हड म्हणजेच निसर्गाचं देणं आणि उद्योजकतेचा नवा मार्ग. आणि जर तुम्हाला अशाच आणखी नवीन हटके आणि प्रॅक्टिकल बिझनेस आयडियाज जाणून घ्यायचे असतील तर आमचं चॅनल आहेच, व्हायरल ब्रँडला लगेच सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक कल्पना होते एक नवा उद्योग.